नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज। मी विजय खवसे। सध्या मी प्रेस क्लबमध्ये आहे आणि प्रेस क्लबमध्ये भारतीय जनता पार्टीची जम्बो कारणी जिल्ह्याची कार्यकारिणी या ठिकाणी आज ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष मनोहर कुमारे यांनी घोषित केलेली आहे। माझ्यासोबत भारतीय जनता पार्टीचे क्या आपके मकान की छत टपक रही है? बारिश में हर बार यही परेशानी, अब और नहीं। IBL एक्रेलिक केमिकल्स लेकर आया है छत टपकाव बंद करने का पक्का और असरदार सोल्यूशन। अनुसूचित जातीचे पदाधिकारी आणि त्यांची आज या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे। सुजित भाऊ नितनवरे माझ्यासोबत आहे। ते माजी जिल्हा परिषद सदस्य सुद्धा आहे, माजी उपसभापती सुद्धा राहिले आहे पंचायत समितीचे। आज त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊ। भाऊ, तुमचं स्वागत, अभिनंदन, धन्यवाद। काय सांगाल? तुमच्याकडे एक मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे। भारतीय जनता पार्टी अनुसूचित जातीच्या मोर्चाचे तुम्ही अध्यक्ष झालेले आहे। आज नागपूर जिल्हा, काटोल जिल्हा जो वेगळा झालेला आहे, त्या जिल्ह्याची कार्यकारिणी आज आमचे सन्माननीय अध्यक्ष मनोहरजी कुंभारे यांनी घोषणा केलेली आहे आणि माझी नागपूर जिल्हा अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष म्हणून जे निवड केलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे पहिलं धन्यवाद मानतो। आणि आज आपण बघत असाल, भारतीय जनता पार्टी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारत देशामध्ये आज एक नंबरची पार्टी झालेली आहे। आणि हे एक मोठी जबाबदारी मी समजतो की जे अनुसूचित जाती मोर्चाचे जे काम आहे ते करण्याकरता माझ्यावर पार्टीने जे आमचे वरिष्ठ नेते आहेत, त्यामध्ये नितीनजी गडकरी साहेब आहेत, त्यांच्यानंतर आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत। आम्ही त्यांच्यासोबत आधी 2007 पासून काम केलेलं आहे त्यांनी। आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि माननीय मंत्री बावनकुळे साहेब, त्याचप्रमाणे आमचे आमदार समीरजी मेघे सर्वात चांगले काम करतात त्यांनी सुद्धा। आणि सर्वांनी आमचे अध्यक्ष आहेत प्रमोद भाऊ आहेत, त्यांनी आमच्यावर ही जबाबदारी जी दिलेली आहे ती पार पाडण्याकरता मी माझ्या परीने आतापर्यंत जे जे काम पार्टीने मला दिले आहे ते काम मी प्रामाणिकपणे आणि चांगल्या पद्धतीने पार पाडलेलं आहे। आज जो समाज आहे, आमचा समाज जो आहे, मागासलेला समाज आहे, तो कुठं वंचित राहिलेला आहे, तर त्याकरता मी या पार्टीच्या माध्यमातून त्यांना न्याय देण्याकरता आज चांगल्या पद्धतीने काम करणार आहोत। आणि प्रत्येक गावागावामध्ये जाऊन त्यांच्या समाजाच्या जे काही समस्या असतील, समस्या सोडवण्याचं काम, त्याचप्रमाणे त्यांची मी पूर्ण बॉडी तयार करून आज एक जिल्ह्यामध्ये चांगलं वातावरण निर्माण करणार आहोत। नक्कीच नेहमी बोलल्या जातं की भारतीय संविधान बदलणार आहे। मागच्या वेळेस सुद्धा हे नेरेटिव्ह आलं होतं की 400 पारचा नारा देण्यात आला होता आणि त्याच्यानंतर भारतीय संविधान बदलण्यात येईल असं नेरेटिव्ह पसरण्यात आलं होतं। आता तुम्ही हा समाजासमोर जाऊन हे कसं सांगणार आहे? समाजालाही वाटतं की भारतीय जनता पार्टी आमच्यासाठी काम करत नाही, पण तुम्ही समाजासमोर जाऊन काय म्हणजे काम कसं करणार? आतापर्यंत तुम्ही बघत असाल, लोकसभेच्या जेव्हा इलेक्शन झालं, जेव्हा चुनाव झाले, तेव्हा पूर्ण नेरेटिव्ह पर्सन झाला की आज संविधान बदलणार आहे, संविधान बदलणार आहे। इलेक्शन झालं तरी पुन्हा मोदी साहेब आणि त्यांच्या भारतीय जनता पार्टी आपल्या राज्यामध्ये आहे, देशामध्ये आहे। पण मग काय संविधान बदलले का? नाही बदलले। संविधान बाबासाहेबांनी जे लिहिलं आहे ते कोणी बदलू शकत नाही। मी असो किंवा कोणताही पंतप्रधान हो, कोणी कोणाची बाडी हो, ते बदलू शकत नाही। आणि जर असं काही होत असेल तर आम्ही त्याचा विरोध करू आणि आम्ही पार्टीसोबत आहोत। पार्टी भारतीय जनता पार्टी कधी संविधान बदलणार नाही। होऊ शकते दुसरी पार्टी आली ते विचार करू शकते, पण भारतीय जनता पार्टी असंही बोललं जाते की SC राखीव मधून जे आहे, खास करून बौद्धांना पक्ष तिकीट देत नाही, जसं विधानसभा असो की लोकसभा असो। महाराष्ट्रात बौद्धांना तिकीट देण्यात येत नाही असंही सुद्धा बोलल्या जाते। नाही, असं काही नाही। ज्याची क्वालिटी असेल, ज्यांना असेल, आता मी पण SC ओरिजिनल आहो, मग मला जिल्हाभर तिकीट दिली नाही का? माझे जे पावत आहे त्या पावत्याने पार्टी तिकीट देते आणि त्याच पद्धतीने त्या जिल्ह्याचं काम होते किंवा भारतीय जनता पार्टी काम येते। हे शिस्तबद्ध पार्टी आहे आणि जो त्याचं चांगलं काम करेल त्याला त्याचा फळ जरूर मिळते, असं माझ्या आता तरी लक्षात आलेलं आहे। नक्कीच तुम्हाला सुद्धा पद मिळालं या ठिकाणी। अध्यक्ष तुम्ही बोला। मी गोदनी मंडळाचा अध्यक्ष, काय नाव तुमचं? प्रमोद राऊत। सुजित भाऊंना जे पद मिळालं, त्यांना जे पद त्यांच्या ज्या कॅबिलिटी किंवा त्यांनी जे काम केलं त्याच्यामुळे त्यांना ते पार्टीने त्यांना ते पद भूषवलं आहे। आणि सुजित भाऊ आमचे नेहमीच चांगलं काम करायचे आणि त्यांच्यामुळे त्यांना जे पद मिळालं, त्यांना ते चांगलं काम करेल हे आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे।
दिनेश भाऊंना सुद्धा या ठिकाणी अभिनंदन दिनेश भाऊ तुमचं सुद्धा. काय तुम्हाला सुद्धा पद मिळालेलं आहे, काय सांगाल तुम्ही या समोर आता तुम्हाला सुद्धा समाजासमोर जाऊन जे आहे काम करावं लागेल, समाजाचे जे कार्यकर्ते या पक्षासोबत जोडावे लागेल, पण एकंदरीतच नेरेटिव्ह पसरवतात की भारतीय जनता पार्टी हे जे आहे खास करून बौद्धांसाठी काम नाही करत असं बोलल्या जाते. असं आहे, मी मागील जवळपास 32-33 वर्ष झाले भाजपमध्ये जोडून आहे. माझी वय त्यावेळेस 16-17 वर्ष वगैरे असते आणि मी जेव्हापासून पक्षामध्ये जुळलो आहे मला कुठंच असं वाटलं नाही की भाजप हा बौद्ध समाजाचा किंवा आंबेडकरी लोकांच्या विरोधात आहे. मला नेहमी त्याचा न्याय मिळाला आणि मी इतक्या वर्षापासून सतत मी माझ्या समाजासाठी त्यांच्याकडे जेव्हा जेव्हा मी कोणतेही कामं घेऊन गेलो आणि माझ्या समाजासाठी बोललो तर त्यांनी कधी पुढाकार घेतला आणि माझी मदतच केली आणि कित्येक तरी कामं माझे करून दिले त्यांनी समाजासाठी. तर मला कधी असं वाटलं नाही आणि मी समोर सांगतो लोकांना की माझ्या समाजाला की भाजप असं बोललं जाते की तो विरोध करतो, पण असा काही विषय नाही आहे. दीक्षाभूमीचा एक प्रश्न घेतो तुम्हाला, तुम्ही म्हणजे बुद्धिस्टच आहे. दीक्षाभूमीचा विकास जो आहे तो रोखण्यात आलेला आहे, सरकार तुमचं आहे, पण अजूनपर्यंत त्या विकासाला सुरुवात झाली नाही, ही सुद्धा एक समाजाची एक नाराजी आहे. तुम्ही आता या पक्षाचे प्रतिनिधी आहे, या संदर्भात तुम्ही विकासाच्या संदर्भात दीक्षाभूमीच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटणार काय? विकास मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे याच्या संदर्भात तुम्ही बाजू मांडणार आहे? मागील विकासासाठी सुरुवात झाली होती, पण काही आमचे समाज बांधव आणि विरोध केला, काही राजकारणी लोकांनी विरोध केला. तर त्याचा चांगला विकास झाला पाहिजे म्हणून आमचे माननीय मुख्यमंत्री साहेब आणि माननीय आमचे पालकमंत्री साहेब बावनकुळेजी हे सतत त्या कामाला पाठीशी लागलेले आहे. भूमीच्या प्रश्नावर तुम्ही काय बोलणार? विकास म्हणजे तो झाला पाहिजे आणि झपाट्यानं झाला पाहिजे, यानंतर तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे याविषयी बोलणार आहेत का? मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे आणि आमचे पालकमंत्री यांच्याकडे मी त्या विकासासाठी बोलणार आहे. कारण मागील 2014मध्ये जेव्हा आमचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस झाले होते, मी त्या वर्षीपासून सतत आमच्या म्हणजे जुडपी जंगलामध्ये स्लम एरिया असते आणि स्लम एरियामध्ये जे राहणारे लोक आहे ते आमच्या समाजाचे जास्तीत जास्त आहे. तर मी त्या गोष्टीला घेऊन 2014मध्ये खूप भांडण केले, म्हणजे मी त्यांच्या मागे सतत लागलो की आम्हाला मालकी पट्टे मिळाले पाहिजे. भाऊनी त्या काळामध्ये जंगल झुडपीमध्ये असल्यामुळे भाऊनी त्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन टाकलं होतं की ही जे जागा आहे ही जुन्या काळामध्ये जंगल झुडपी होती, पण आता असं झालं आहे की ही जागामध्ये खूप लोक बसलेले आहे आणि ते गरीब लोक बसलेले आहे, जास्त करून आमचा समाज बसलेला आहे. तर त्यांना ते पट्टे मिळावा म्हणून भाऊंनी माननीय देवेंद्र भाऊंनी ते पिटिशन टाकलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये आणि मागील 2-3 महिन्या आधी सुप्रीम कोर्टाने तो निर्णय दिला आणि ते निर्णय असा दिला की जे लोकांना जे आता जंगल झुडपीच्या जागेवरती बसले आहे त्या लोकांना मालकी पट्टे मिळतील म्हणून त्यांनी होकार दिलेला आहे आणि त्या सर्वोच्च न्यायालयाने तो आम्हाला तो म्हणजे न्याय मिळालेला आहे की मालकी पट्टे आम्हाला त्या जंगल झुडपीच्या जागेवर मिळायला पाहिजे. त्याच्यानंतर तो स्टेटमेंट माननीय मुख्यमंत्रीजींनी दिला की आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये आपल्याला न्याय मिळाला. त्याच्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी समिती गठीत केलेली आहे आणि मालकी पट्टे देण्याचा काम त्यांनी आता सुरुवात केलेली आहे आणि येणाऱ्या दिवसात ते मालकी पट्टे आंबेडकर नगरचा वाडीच्या आंबेडकर नगरचा तुम्ही वाडीला राहताय, तो जो मुद्दा आहे आंबेडकर नगरचा पट्ट्याचा तो जो याच्यामध्ये क्लिअर होईल आता प्रत्येक लोकांना आपला हक्काचा पट्टा मिळेल. आंबेडकर नगर त्याचप्रमाणे बक्षी लेआउट, गौतम नगर, इंद्रायणी नगर हे जे आहे या जे जंगल झुडपीच्या जागेवरती बसलेले आहे तर हा जो मुद्दा आहे हा ह्या वेळेस आता क्लिअर होणार आहे आणि मला असं वाटते की हे दिवाळीच्या आतमध्ये सगळ्यांना पट्टे मिळतील आणि त्याच्यामध्ये पट्टे मिळाल्या सोबत सगळ्यांना घरकुल पट मिळेल. सुजित भाऊ तुम्ही सुद्धा दीक्षाभूमीचा जो विकासाचा जो प्रश्न आता प्रलंबित आहे, रखडलेला आहे, या संदर्भात पुढाकार तुम्ही घ्याल का? मुख्यमंत्र्यांना तुम्ही पत्र द्याल काय? तुमच्या लेटर पॅडवर काय दीक्षाभूमीचा विकास हा म्हणजे प्रामुख्याने झाला पाहिजे, त्यावेळेस समाजाचा एक विश्वास बसेल सरकारवर, कारण आता सरकारवर विश्वास आहे नाही, भारतीय जनता पार्टीवर विश्वास नाही की आमचं काम करत नाही, पण तुम्ही याचं नेतृत्व करता, तुम्ही ठामपणे जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटून दीक्षाभूमी विकास च्या संदर्भात बाजू मांडणार? बिलकुल करणार आणि ते सुरुवातच भारतीय जनता पार्टीमधून ते दीक्षाभूमी सुरुवात झाली हे तुम्हाला सांगतो मी. आधी कोणत्याच पार्टीने पैसे दिले नाही, सर्वात आधी
फडणवीस साहेब आले तिथे, त्यांनीच पैसे दिले, तेव्हापासून सुरुवात झाली. मग ते दीक्षाभूमी असो किंवा चिचोली बौद्ध विहार जे आपल्या इकडे आहे लाव्याच्या बाजूला, तिथे सुद्धा मी जेव्हा जिल्हा परिषद सदस्य असताना मानकर साहेब अध्यक्ष होते, तिथे सुद्धा आमच्या काळापासूनच तिथं शासनाचे पैसे घेण्याची सुरुवात झाली. म्हणून आता हे जे मला पद मिळालं आहे त्या पदाला मी मान्यता चांगली म्हणजे काम करेल. आणि या संदर्भात सुद्धा जे दीक्षाभूमीचं काम रखडलेलं आहे ते काम करण्याचं सुद्धा आम्ही आपलं निवेदन घेऊन जाऊ आणि मुख्यमंत्री साहेबांना भेटून आमच्या लेटर पॅडवर निवेदन देऊन त्यांच्या काम करण्याची आम्ही कोशिश करू. तर नक्कीच हे होते भारतीय जनता पार्टी अनुसूचित जातीचे पदाधिकारी सुजित भाऊ नितनरे, दिनेश भाऊ कोचे. आणि नक्कीच दीक्षाभूमीचा जो विकासाचा जो प्रश्न आता रखडलेला आहे तो पुन्हा आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून प्रामुख्याने तो प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन देऊ आणि तो मार्ग आम्ही म्हणजे दीक्षाभूमीच्या विकासाचा मार्ग पूर्ण करू असं एकंदरीतच सांगण्यात आलं. दोघांनाही शुभेच्छा आणि अनुसूचित जातीमध्ये जेवढे पदाधिकारी असेल त्यांना सुद्धा शुभेच्छा. आणि तुमच्याकडून ही अपेक्षा आहे की सरकार जे आहे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि तुम्ही बौद्ध आहे आणि भारतीय जनता पार्टीचे तुम्ही कार्यकर्ते आहे, प्रत्येक बौद्धांची बाजू तिथे लावून धरणं हे तुमचं सुद्धा कर्तव्य आहे. बघत राहा WBS न्यूज, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, नमस्कार.